बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जाणेफळ येथे मंदिराची दानपेटी फोडून रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली। सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपीला जेरबंद करत मुद्देमाल हस्तगत केला आहे। मेहकर तालुक्यातील जाणेफळ येथील नागेश्वर महादेव मंदिराची दानपेटी फोडून रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीला जाणेफळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात अटक केली आहे। शिवचंद्र मोरेश्वर संस्थानचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली। तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत सावत्रा येथील भीमराव माधव गवई याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपीकडून 18,984 रुपये रोख, 1 ग्राम सोन्याचा नाग, 1 ग्राम चांदीचा नाग, 2 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल आणि लोखंडी गज असा एकूण 1,0984 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या गुन्ह्यात मुख्य आरोपीसोबत 2 अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे। ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली। त्यांच्या तत्पर कारवाईचे संस्थान पदाधिकारी आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे।